तर आदित्य ठाकरेंच्या मोर्चा काढून जाब विचारणार असल्याच्या वक्तव्याचा प्रसाद लाड यांनी चांगलाच समाचार घेतला। आदित्य ठाकरेंनी बेस्ट आणि मुंबई महापालिकेबद्दल बोलू नये, कारण त्यांनी आजवर महापालिका आणि बेस्टला लुटण्याचंच काम केल्याची टीका लाड यांनी केली। ठाकरेंनी मुंबईबद्दल न बोललेलं बरं, नाहीतर त्यांची लक्तर वेशीवर टांगायला आम्हाला वेळ लागणार नाही, असा इशारा सुद्धा प्रसाद लाड यांनी दिला। अदू ठाकरेजी, जी बीएसटी तुमच्या बापापासून तुम्ही लुटलीत, त्याचे टायर भंगार विकलेत आणि त्या बीएसटीला आज या परिस्थितीत आणून ठेवले, त्या बीएसटी बद्दल तुम्ही जनतेला सांगता। जी मुंबई महापालिका विकली, ज्याचा कचरा, घाण, गटार, मिठी नदीचा गाळ सगळं तुम्ही खाल्लं आणि आता मुंबईच्या जनतेसाठी, मराठी माणसासाठी तुम्ही रस्त्यावर येण्याची भाषा करताय। ज्या कोकणी माणसांनी कैलासवासी शिवसेना प्रमुखांपासून मुंबईवरती प्रेम केलं, शिवसेनेवरती प्रेम केलं, ती खरी शिवसेना काँग्रेसच्या आणि मुसलमानांच्या पायावर नेऊन ठेवली। यापेक्षा दुर्दैव ह्या मुंबईचं काही नाहीये। त्यामुळे मुंबईची महापालिका आणि मुंबईच्या बीएसटीवर तुम्ही नाही बोललात तेवढं बरं होईल, नाहीतर तुमची लक्तर आम्हाला वेशीवर टांगायला वेळ लागणार नाही।